गीत रामायणातलं पहिलं गाणं आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालं त्याला 69 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर श्रीधर, मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला सुद्धा हा एक भाग्ययोग आहे की त्याची सुरुवात आपण लहान होतो त्यावेळेला, तरीसुद्धा एक काही इम्प्रेशन त्यावेळेलाही मनावर उमटलेलं. गीत रामायणाच्या पहिल्या गाण्याची खरंच गोष्ट गमतीशीर अशी आहे की त्यावेळेला पुण्यात म्हणजे या प्रोजेक्टचं स्वरूप इतकं चमत्कारिक होतं की गदिमा आणि बाबूजी हे त्या काळात इतके बिझी होते, त्या दोघांनी वेळ काढून एकत्र येणं, एक प्रत्येक आठवड्याला गाणं लिहिणं, त्याला बाबूजी चाल लावणं, ते रेकॉर्ड होणं आणि प्रक्षेपित होणं, या सगळ्या पायऱ्या दर आठवड्याला नव्याने कराव्या लागायच्या. म्हणजे एक प्रकारची ही विलक्षण कसरत होती. 56 गाणी आणि दर आठवड्याला नवीन गाणं नवीन पात्राच्या तोंडी, म्हणजे सगळ्यात तो वेगळाच प्रकार होता. तर पहिलं गाणं गदिमांनी लिहून ते माणिकबाईंच्याकडे, मला वाटतं माणिकबाई त्यावेळेला टिळक रोडला राहत असत, माणिक वर्मा, खजिरा महाल विहिरीच्या जवळ. हां, आणि त्यांच्या घरी पारिजातक नावाची एक गदिमांनीच लिहिलेली संगीतिका होती. त्याचं रिहर्सल चाललेली होती, म्हणजे त्यातले सगळे कलाकार वगैरे. गदिमा तिथे गेले कारण संध्याकाळी ते फिरायला वगैरे बाहेर पडायचे आणि त्यांनी ते गाणं तिथे एकदा वाचून दाखवलं. सगळ्यांना आवडलं आणि बाबूजी म्हणले की आता रात्री आकाशवाणीवर जमून ते रेकॉर्ड करून टाकतो. आणि रात्री 8च्या सुमाराला ही सगळी मंडळी आकाशवाणीत जमली आणि ते गाणं काही गेल्या सापडे न त्याला. म्हणजे अतिशय, आणि त्यावेळेला झेरॉक्स काही भानगड नव्हती हो, आणि गाण्याची कॉपी ठेवण्याची गदिमांची पद्धत नव्हती. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की त्या गाण्याचं करायचं काय आता. आणि बरीच शोधाशोध केल्यानंतर गदिमांना झोपेतनं उठवून आकाशवाणीवर बोलवण्यात आलं. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीतच असेल, गदिमा आणि बाबूजींचे समरप्रसंग बरेच व्हायचे, त्यामुळे ते गाणं हरवलंय म्हटल्यानंतर ते भडकले. ते म्हणले मी नाही आता पुन्हा लिहिलं. असं कुठे गाणं पुन्हा लिहिता येतं का? तसंच मी चाललो. सीताकांत लाडांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की आता असं चालणार नाही, उद्या सकाळी ब्रॉडकास्ट आहे आणि तुम्हाला हे गाणं आता पुन्हा लिहिलं पाहिजे. आणि मित्रत्वाचा हक्क म्हणून मी एक काम करणार आहे की मी तुम्हाला एका खोलीत चक्क कोंडून घालणार आहे, बाहेरून कडी लावणार आहे. तुम्हाला तंबाखू हवी असली तर सांगा, चहा हवा असलं तर सांगा, सगळं मिळेल, पण आणि गाणं लिहिल्याशिवाय बाहेर येणं नाही. आणि असं म्हणतात की 10-1 मिनिटात त्यांनी ते गाणं ना दारावर टकटक करून दार उघडलं आणि सीताकांत लाडांच्या त्यांनी हातात दिलं. आणि सीताकांत लाडांनी नंतर एका लेखात असं लिहिलंय की माणिकबाईंकडे ज्या गाण्याचं गदिमांनी वाचन केलं होतं त्या आणि आत्ता दिलेल्या गाण्यात अक्षरशः काहीही फरक नव्हता. फक्त ज्योतीने तेजाची आरती ही एक ओळ फक्त नवीन त्यांना आढळली, हे त्यांनी तिथं नमूद केलंय. ते त्यांच्या मनात, त्यांच्या प्रतिभाशक्तीत ऑलरेडी कुठेतरी रेकॉर्ड झालेलं होतं, हे त्यांनी जणू काही पुन्हा उतरवून काढलं असं मला वाटतं.